आम्ही आलोय देहू गावामध्ये गुरुवर्य संकेत महाराज कुदळे यांच्या कार्यक्रमाला. तुम्ही बघू शकता देवा किती सुंदर सजवलेले आहेत. हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. चला आता आम्ही चाललोय बाहेर. आम्हाला जायचं आहे वहिनीच्या नानींच्या घरी. तिथे त्यांच्या देवीचा कार्यक्रम आहे. चला तुम्हाला दाखवते त्यांच्या घरचा कार्यक्रम कसा असतो. चला आता आम्ही निघालोय. संध्याकाळचे आता किती वाजलेत, म्हणजे जस्ट आत्ता निघालोय. आणि आता बघू तिथे कार्यक्रम स्टार्ट झालेला असणार आहे. जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवते. जस्ट आता आम्ही देहूमध्ये पोचलोय. काय असतं छबिना? ओके, आपण कशासाठी आलोय पण इथे देहूमध्ये? आपण आलोय या कार्यक्रमासाठी आलोय. मांढरदेवी पौष पौर्णिमा उत्सव. चलो. ओ थंडी राव. सुंदर सजवलंय त्यांना. या आहेत नानी पिंक कलरची साडीवाल्या. किती सुंदर सजवलंय. नानींच्या घरची देवी बघू शकता किती सुंदर सजवली. काळूबाई आहे ही. वाव, हे आमची घरची देवी. हा ना, ही अंबाबाई आहे का? देवीचं वजन नाहीये, पण त्याच्यावरती तिचा जो साज शृंगार केलाय ना, त्याच्यामुळे ती वजनदार झाली आहे. आणि हे एवढं सगळं डोक्यावर घेऊन अख्खं पूर्ण गाव फिरायचं असतं. त्यामुळे ते एक्सचेंज करतायत आता. साहजिक आहे यार, एवढं लांब फिरायचं डोक्यावर घेऊन. तर पण श्रद्धा.
काराच्या तोंडी आरती झाली, देव घरात घेताना देवांवरून तुकडं वळून एक एक देव प्रत्येकाहून व्हायला नाही, एकच तुकडा नाही, भाताचा मोठा घे नाही, शेळा तुकडा घे, तांबर पाणी कोणतरी एक जणीने जाऊन घेऊन यांचं जे आहे त्यांनी जशी जशी लावा. आता इथे सर्वजण आहे ना देवींच्या आरती करतात. देवीची आरती झाली. कार्यक्रमचा ना एक्सपिरियन्स हा पहिल्यांदा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एवढं मला सांगता येत नाही ते काय आहे. तर जर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्हाला बऱ्यापैकी. आता हे सर्व झाल्यानंतर इथे आणून ठेवलं देवांना. मधल्या जे 2 देवी आहेत ना ठेवलेल्या त्या गुरूंच्या आहेत आणि हे बाकीच्या जे देव आहेत त्यांच्या शिष्यांच्या आहेत. गुरुवर्य संकेत महाराज कुदळे यांच्या कार्यक्रमाला तुम्ही बघू शकता देव किती सुंदर सजवलेले आहेत, खूपच सुंदर आहेत. जर माहीत असं थोडंफार तुम्हाला सांगता आलं असतं आम्हाला, पण काहीच माहीत नाही, सगळं पहिल्यांदा बघते मी, पण छान वाटते सगळं बघायला. हॅलो. आणि ह्या आहेत वहिनींच्या आजी. आता टाका याच्यावर नाही का युट्यूबला चॅनलवर टाका. छान आहे. रेसिपी विथ देव कोळी आम्हाला येतो हाय 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 आई म्हणा आजी बसतात ना. आई मला पाठवशील मग. आई गेली आई होता इंडिया भाजी होम पण होते म्हणजे नॉन व्हेज वाली आम्ही आलो पाहिजे व्हेज वाली तर बस. तुमचं कोण आहे म्हणजे काय आहे? विहीन विहीन समदान. ओके. थँक्यू. इकडे बघ इकडे बघ. नाही बोला ना, खरंच मला पण माहित नाही, मला माहित तरी होईल. सांगा ना. नमस्कार. आम्ही देवगाव येथे सर्व आज कार्यक्रमाला आलो. संकेत भाऊ आमचे बंधू यांचा काळूबाईचा कार्यक्रम आहे. आज आम्ही सर्व काळूबाईचा आशीर्वाद देण्यासाठी सर्व भक्तजन देवगाव येथे जमलेलो आहोत. आई जगदंबा सर्वांना सुखी काळूबाई सर्वांच्या मनातल्या मनोकामना पूर्ण करो, सुखी राहा. तुम्ही पण या कार्यक्रमाची शोभा वाढवा. थँक्यू. आमचे गुरु आले, सर्वांचे मेन गुरु आमचे जानकीमा पिंपरी चिंचवडचे जानकीमा गुरु आलेले आहेत. त्यांच्या निदर्शनाखाली हा सर्व कार्यक्रम होत आहे. देवीचा अजून पुढचा कार्यक्रम बाकी आहे, त्याच्या आधी पंगत बसवली आहे. सगळेजण जेवण करून घेतात कारण ऑलरेडी खूप लेट झालेला आहे. हा कार्यक्रम ॲक्च्युली संध्याकाळचा 4 वाजता म्हणजे देवी मिरवणूक निघते, त्याच्यामुळे आता पहिले जेवण करून घेऊ आणि नंतर पुढचा कार्यक्रम तुम्हाला दाखवते. काय आहे ते डबल बी कडवण्याचा प्रकार येतो. कशाचा प्रकार आहे? भात, सांबार, गुलाबजाम, मेथीची भाजी, डबल बी, पुरणपोळी आणि पुरी. चला मग जेवा आता. आहे वहिनीचा भाऊ. नाही 5 वाजता कॉलेजवर नाही आला आणि 5 वाजता कोण आहे तुमचा सांगा की. काय काय म्हटलंय? आता हा इंगळाचं नाणं
आता वारी खेळणार. इथं तो दादा बसलाय जेवायला. जरे आई वाढू लागा तुमच्या नवऱ्याला. हा का? यांचं सगळ्यात नवऱ्याच्या आधी जेवण झालं. पण गुलाबजामुनची घेमिलीच ठेवली सासूबाईनी जावयांसमोर. जावयानी पण मस्त गुलाबजामुनवर ताव मारलाय पहिले. काहीच दादा आहे ना जेवताना लाजतोय, कारण ऍक्च्युली का समोर नेमकी ना बायका बसल्यात. त्यांना जागाच नाही भेटली म्हणून ते इथं बसले. बापरे, आता यातून आहे ना हे सर्वजण चालणार आहेत बरं. ज्यांच्या ज्याच्या देवी आहेत ना त्या सर्वजण येतं इथून या विस्तूवरून चालणार आहेत. त्यांच्या पायाने सगळं हे
वाजलेत आता 11 आणि हा कार्यक्रम अजून चालू आहे, पण आता आम्ही घरी निघतोय कारण आम्हाला जायला उशीर होऊन जाईल. आम्हाला जवळपास इथून जायला अजून 1 तास लागतो, परत अजून पुन्हा 1 तास लागणार आहे. त्यासाठी आम्ही लवकर निघतोय. पण छान होता कार्यक्रम. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच ब्लॉग आम्ही नेहमी आता बनवत राहू. तुम्ही सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून प्रेम द्या. बाय बाय.